हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 4 पाहत आहोत, फायनान्शियल प्लॅनिंग. या चॅप्टरमधील दोन्ही प्रॅक्टिस सेट 4.1 आणि 4.2 या अगोदर आपण कव्हर केले आहेत. सोबत या चॅप्टरवरील सर्व बेसिक थिअरी इन डिटेल आपण कव्हर केलेले आहे. ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर अगोदर ते व्हिडिओ पाहून घ्या. हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओची बेसिक्स नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 4A कव्हर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, प्रॉब्लेम सेट 4A क्वेश्चन नंबर 1 काय आहे? रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज. एमसीक्यू क्वेश्चन सगळे. पहिलं काय? रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज. आपल्याला माहिती आहे इसेन्शियल 0% रेट आहे. काय गरज नाही बाकी कॅल्क्युलेशनची. 0% रेट हा इसेन्शियल कमोडिटीजवर आहे. अत्यावश्यक गोष्टीवर अजिबात टॅक्स वापरला जात नाही. दुसरं काय? द टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विद इन द स्टेट. व्यापारासाठी दोन स्टेटच्या इन बिटवीनला जो सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स देतो त्याला म्हणलं आपण CGST. ओके. द GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन अवर कंट्री फ्रॉम. कधीपासून इंट्रोड्यूस झालेली आहे? 1 जुलै 2017. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले पहा. 1 जुलै 2017. द रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स इज 18%. त्याने काय दिलाय? स्टेनलेस स्टीलचे जे भांडी आहे त्यावर 18% GST. देन द रेट ऑफ स्टेट GST. स्टेट GST म्हणजे कोणता? SGST. किती होईल तो? 18%. ऑब्विसली 9% होणार राहणारा हा 9%. बी ऑप्शन. ओके. इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देर इज डॉट अल्फान्यूमेरिकल. किती अल्फान्यूमेरिकल असतात? ऑब्विसली 15 डिजिटचा आपण आठवतोय का? किती वेळा केला आतापर्यंत? खूप साऱ्या वेळा आपण GSTIN बनवला. तो GSTIN 50 डिजिटचा असतो. म्हणजे त्यामध्ये फर्स्ट कोड पहिले 2 काय असतात? कंट्री कोड. त्यानंतर 10 डिजिट काय असतो? 10 डिजिटचा आपला असतो पॅन कार्ड नंबर. पुढे असतो 1 किंवा जो काही आपला नंबर ऑफ युनिट्स असतो. त्यानंतर झेड असतो कंपल्सरी. आणि त्यानंतर चेक सम नंबर असतो. म्हणजे किती होते? 1 2 and 10 12 13 14 15 डिजिटचा आपला हा GSTIN बनतो. वेन अ रजिस्टर्ड डीलर सेल गुड्स टू अनदर रजिस्टर्ड डीलर. म्हणजे एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला ज्यावेळी माल विकतोय देन दिस ट्रेडिंग इज टर्म ॲज B2B. B2B म्हणजे हा सेकंड. हा BB पण नाही, BC पण नाही, B2C पण नाही, B2B. ओके. चला तर मग आपला फर्स्ट क्वेश्चन झालाय. सेकंड क्वेश्चन करूयात. ओके. चला, काय दिलं सेकंड क्वेश्चन? अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट ऑन अ शोपीस. एक शोपीसवर त्यांनी 10% डिस्काउंट दिले ऑफ रुपीज 25,000. 25,000चा एक शोपीस आहे, त्यावर 10% त्यांनी डिस्काउंट दिलाय. GST ऑफ 28% वॉज चार्ज. 28% GST चार्ज होतोय ऑन डिस्काउंटेड प्राइस. जी डिस्काउंट दिल्यानंतर जी प्राइस असेल त्याच्यावर चार्ज होतोय. फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइसवर किती टोटल अमाऊंट शोन होईल हे काढा म्हणतात. आणि व्हॉट इज CGST आणि SGST. म्हणजे CGST काढायचा, SGST काढायचा आणि टोटल अमाऊंट सुद्धा काढायची टॅक्स इनवॉइसवरली. म्हणजे टॅक्स इनवॉइसवर आपलं फायनल पेमेंट जी डील किती असेल ती काढायची. ओके. चला म्हणूया. गिवन दॅट डिस्काउंट इज इक्वल किती दिलाय तो? 10% ऑन प्रिंटेड प्राइस. किती दिली प्रिंटेड प्राइस? प्रिंटेड प्राइस इज इक्वल 25,000. 25,000 रुपये काय प्रिंटेड प्राइस आहे. 10% म्हणजे 10/100 इंटू 25,000. 2 0 2 0 कॅन्सल. मग 10 इंटू 250 2500. 2,500 रुपये काय आला असेल? डिस्काउंट आला असेल. आता त्या काय म्हणलेत? 28% चार्ज. GST किती आहे? 25%. कशावर? डिस्काउंटेड प्राइस. म्हणजे तो काय असतं आपला टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट दिल्यानंतर जी प्राइस शिल्लक राहील त्याच्यावर आपण टॅक्स कॅल्क्युलेट होणार ना, म्हणून त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतो आपण. तर प्रिंटेड प्राइस किती आहे? 25,000 रुपये. त्यातून डिस्काउंट गेला 2,500. 2,500 गेला किती राहील? 22,500 रुपये. बरोबर आहे का?
22,500. आता रेट ऑफ जीएसटी किती होईल? किती दिलाय तो? रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. म्हणजे काय होईल? देअरफॉर रेट ऑफ CGST is equal to rate of SGST is equal to 28% divided by 2 is equal to 14%. बरोबर आहे? मग काय होईल? Therefore CGST is equal to 14% on taxable value. 14% कसं असेल? 14 divided by 100 into what is taxable value? टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 22,500. 22,500 रुपीज. हे 2 0 2 0 कॅन्सल. 14 into 225 किती होतील? 3125. 3125 रुपीज. हा काय असेल? CGST. म्हणजे सिमिलरली आपला SGST किती असेल? SGST इज इक्वल टू 3125 रुपीज. तो पण सेमच असेल. म्हणजे CGST आणि SGST कसं असेल? सारखा. ओके, चला मग आपल्याला काय करायचंय? CGST मिळाला, SGST मिळाला. बरोबर आहे? 2 कामं तर झाली आपली. CGST SGST काढला. आता आपल्याला काय करायचंय? टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवाइस म्हणूयात. टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनवाइस इज इक्वल टू किती असेल ती? तो ऑब्विसली टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. आपण लास्ट व्हिडिओमध्ये ती जी टॅक्सेबल व्हॅल्यू नंतर CGST नंतर SGST ॲड करतो ना, तीच टोटल अमाऊंट प्लस CGST प्लस SGST. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे? तर 22,500 रुपीज प्लस CGST किती आपल्याकडे? 3125 रुपीज प्लस 3125 रुपीज. CGST आणि GST टोटल किती होईल? टोटल होईल 28,800 रुपीज. म्हणून शकतो आपण देअरफॉर टोटल अमाऊंट इन टॅक्स इनवाइस इज 28,800 rupees and amount of CGST and SGST is 3125 rupees each. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचा फायनल आन्सर देऊ शकतो. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला पहा? थर्ड क्वेश्चन. अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन अ ड्रेस. तो 5% डिस्काउंट देतो का ड्रेसवर ऑफ ₹1000. 1000 रुपयाचा ड्रेस आहे. अँड चार्ज 5% GST. 5% डिस्काउंट देतो, 5% GST चार्ज करतोय ऑन द रिमेनिंग अमाऊंट. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर. आपल्याला काय पाहिजे? किती असेल त्या याची परचेस प्राइस? काय वाटतं व्यवहारामध्ये? 5% डिस्काउंट दिलाय, 5% GST चार्ज केलाय, तीच अमाऊंट राहील ना सर? डिस्काउंट दिला काय परत चार्ज केला पाहिजे? नाही, फरक पडतोय. तोच समजून घेण्यासाठी हा प्रॉब्लेम पहा. काय दिलाय? रेडीमेड शॉपकीपर गिव्स डिस्काउंट 5% ऑन 1000 रुपये ड्रेस. म्हणून प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस इज इक्वल टू 1000 रुपीज. 1000 रुपीज काय आपली प्रिंटेड प्राइस आहे. म्हणून डिस्काउंट is equal to 5% on printed price. मग किती होईल तो? 5 divided by 100 into printed price किती आहे? 1000 रुपीज. 2 0 2 0 कॅन्सल. 5 10 जा 50 रुपीज. 50 रुपीज का होईल? डिस्काउंट. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती होईल पुढली? टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. आणि डिस्काउंट दिला ना, मग आपल्या कितीवर टॅक्स कॅल्क्युलेट करायचा? डिस्काउंट ठरवेल. मग प्रिंटेड प्राइस किती आपल्याकडे? 1000 रुपीज. त्यातली 50 रुपये डिस्काउंट कमी झालं तर किती होईल? 950 रुपीज. 950 रुपीज काय टॅक्सेबल व्हॅल्यू. आता काय म्हणले? GST दिलाय. GST
इज इक्वल टू 5% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. आपला जीएसटी कशावर कॅल्क्युलेट होतो? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. म्हणजे किती होईल? 5 डिवाइडेड बाय 100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे? 950. मग 0 ला 1 0 कॅन्सल. 95 फायचा किती होतील? 475. 475 डिवाइडेड बाय 10 होतील. 475 डिवाइडेड बाय 10 विच इज इक्वल टू 47.5. हा जीएसटी होईल. आपल्याला मग काय करायचं आहे? व्हॉट इज द परचेस प्राइस? देअरफॉर परचेस प्राइस इज इक्वल टू काय म्हणता येईल ती? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी विच इज इक्वल टू व्हॉट इज टॅक्सेबल व्हॅल्यू? 950 रुपीज प्लस जीएसटी किती आहे? 47.5 रुपीज विच इज इक्वल टू अमाऊंट किती पडेल आपल्याला? तर ती 997.50. 997.5 रुपीज. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ती मिळू शकते. मग म्हणूयात जे काय आपल्या वर्डमध्ये म्हटले, वर्डचं कधी पण वर्ड आन्सरमध्ये द्यायचे. 1 मार्क रिझर्व असतो सांगितलंय. यू शुड देअरफॉर द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस टू द कस्टमर is 997.50 रुपीज. म्हणजे 997 रुपीज 50 पैसे. अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय ते नेक्स्ट क्वेश्चन? अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरातमधील सुरत, सोल्ड कॉटन क्लोथ्स टू द ट्रेडर इन राजकोट. गुजरातमधल्या राजकोटमध्ये तो कॉटन क्लोथ सोल्ड करतोय. The taxable value of cotton clothes is rupees 2.5 lakhs. 2.5 lakhs काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे? 2.5 lakhs काय ती टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आपल्या कॉटन क्लोथची. व्हॉट इज अमाऊंट ऑफ जीएसटी ॲट 5% पेड बाय ट्रेडर इन राजकोट. राजकोटवाल्याने किती अमाऊंट पेड केलेला असेल? सरळ कॅल्क्युलेशन 2.5 lakhsवर 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून यात टॅक्सेबल अमाऊंट taxable value is equal to 2.5 lakhs. आपण कॅल्क्युलेशनला 2.5 तर कधी येऊ शकत नाही. मग 2,50,000 ह्याच्या पद्धतीने घ्यायचं आहे. ओके रुपीज. आता टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? जीएसटी काढायचा आहे. जीएसटी इज इक्वल टू 5% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे 5% कसा येईल? 5/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे? 25. 4 टाइम्स 0 2,50,000. ओके, हे 2 0 2 0 कॅन्सल. 2,500 इंटू 5 किती होतील? 12500. 12,500 रुपये. 12,500 रुपीज काय होईल? जीएसटी. मग देअरफॉर म्हणू शकतो देअरफॉर ट्रेडर ऑफ राजकोट has to pay rupees 12,500. ओके, इतके त्याला पैसे पे करावे लागतील ॲज जीएसटी. जीएसटीचे किती येईल? 12,500 रुपये त्याला पे करावे लागतील. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. श्रीमती मल्होत्रा परचेस सोलर पॅनल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 85,000. 85,000चे सोलर पॅनल त्यांनी खरेदी केलेत. शी सोल्ड देम फॉर रुपीज 90,000. द रेट ऑफ जीएसटी इज 5%. फाइंड द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑफ श्रीमती मल्होत्रा. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल बाय हर. चा इनपुट टॅक्स क्रेडिट पण काढायचा आहे आणि जीएसटी पेएबल सुद्धा आपल्याला काढायचा आहे. चला तर मग आपल्या इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील. 5% जीएसटी आहे. मग म्हणून यात परचेस प्राइस. परचेस प्राइस किती आहे? परचेस प्राइस त्यांची 85,000 रुपीज. ओके, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 90,000 रुपीज. ओके, मग आपल्याला काय करता येईल? रेट ऑफ जीएसटी किती देतो? 5%. ओके, आता दोन्ही व्यवहारामध्ये म्हणजे सेलिंगमध्ये पण परचेसमध्ये पण रेट ऑफ जीएसटी. मग इनपुट टॅक्स क्रेडिट काढूयात. ITC
ITC is equal to 5% on purchase price. Purchase price वर 5% म्हणजे 5 divided by 100 into purchase price किती आपल्याकडे 85,000. 2020 कॅन्सल. 850 into 5 किती होतील 4250 रुपीज. इनपुट टॅक्स क्रेडिट झाला. आता आपल्याला आउटपुट टॅक्स काढायचा आहे. आउटपुट टॅक्स तो पण किती आहे 5% ऑन विच व्हॅल्यू सेलिंग प्राइस. विक्रीवरून जो पैसा भेटणार आहे तो आउटपुट टॅक्स असतो. म्हणजे 5 divided by 100 into व्हॉट इज सेलिंग प्राइस 90,000. 2020 कॅन्सल. 5 9 जा 45 4500 रुपीज. ओके 4,500 रुपये आउटपुट टॅक्स असेल. मग म्हणूया GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे 4,500 मायनस ITC 4,250 विच इज इक्वल टू 250 रुपीज. हा काय असेल GST पेएबल. म्हणूया देअरफॉर amount of ITC is equal to 4,250 and amount of GST payable is equal to 250 rupees. इथे पण रुपीज पेड बाय श्रीमती मल्होत्रा. ओके चला तर मग अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. नोट करून घ्या. आपण आणखी एक प्रॉब्लेम पाहूयात. काय क्वेश्चन पहा. अ कंपनी प्रोव्हाइड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज 64,500. 64,500 रुपयाला झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस सुद्धा GSTच्या अंडर असतात. आपल्याला माहिती आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नाव आहे त्याचं. रेट ऑफ GST इज 18%. कंपनी हॅड पेड GST ऑफ रुपीज 1,550 ॲज अ लॉन्ड्री सर्व्हिसेस. त्यांनी 1,550 रुपये GST ॲज लॉन्ड्री सर्व्हिसेस अँड युनिफॉर्म एक्सेट्रा बाकीच्या कामांसाठी भरलेला आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. ITC म्हणजे काय इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय अगोदर भरलेला टॅक्स किती येतो 1,550 रुपये. सरळ करते आपल्याला. ओके आणि फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST पेएबल बाय कंपनी. म्हणजे आपल्याला GST पेएबल काढावं लागेल. GST पेएबल काढून बाकीच्या गोष्टी म्हणावं लागेल. ओके म्हणूयात गिवन दॅट ITC इज इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट असेल तो 1,550 रुपीज आणि काय दिलं आपल्याला तर आपल्याला दिले टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू गिवन आहे किती आहे ती 64,500 रुपीज. 64,500 रुपये काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. रेट ऑफ GST किती येतो. रेट ऑफ GST गिवन आहे आपल्याकडे 18%. ओके मग आपण काय करू घेऊयात अगोदर आउटपुट टॅक्स काढूयात आणि आउटपुट टॅक्स काढल्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस करून आपण हे मिळूयात GST पेएबल आणि त्याचे हाफ करून CGST आणि SGST पेएबल करूयात. तसाही करू शकता किंवा तुम्ही 99% कॅल्क्युलेट काढू शकता. पण बेस्ट वे ITC मधून मायनस करणं हाच राहील. कारण दोन वेळा मायनस करण्यापेक्षा एकदाच होऊन जाईल. ओके मग म्हणूयात देअरफॉर आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. किती होईल 18%. 18 divided by 100 into what is taxable value 64500. 20 2 0 कॅन्सल. 18 into 645 किती होतील 11,610 रुपीज. हा काय होईल आउटपुट टॅक्स. काय होईल GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आपल्याकडे तर 11,610 मायनस त्यांनी किती पे केले आधी 1,550 ITC त्यांच्याकडे. सबट्रॅक्शन किती येईल 1,0060. 1,60,000 रुपये एवढं काय असणार आहे GST पेएबल असणार आहे. मग त्यापैकी CGST आणि SGST किती असेल. देअरफॉर CGST
payable is equal to SGST payable is equal to GST payable divided by 2. GST payable किती आहे 1,60,000 रुपये डिवाइडेड बाय 2 किती होईल ती सॉरी हे 10,060 रुपीज आहे मग किती होईल 5,030 रुपीज होतील. ओके हा GST पेएबल CGST पेएबल झाला. म्हणजे काय म्हणू शकतो देअरफॉर अमाऊंट ऑफ ITC is रुपीज 1550 कॉमा आणखी काय विचारले अमाऊंट ऑफ CGST is equal to 5030 rupees and amount of SGST is equal to 5030 rupees payable for company. ते कंपनीला तेवढे पेएबल असेल. ओके अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेटचे पहिले 6 क्वेश्चन पाहिलेत. बाकी राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. आजच्यासाठी बस एवढंच. चला थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल काही डाऊट्स असतील काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.